चला तर आता बनवते मी खूप दिवसानंतर ही रेसिपी. तर काय करायचं, सगळ्यात पहिलं थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं, 3-4 चमचे बेसन पीठ घ्यायचं, स्वच्छ धुवून घेतलेली बारीक कट केलेली मेथी, बारीक कट केलेला कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, थोडासा ओवा ओवा घालायचा. ओव्याने टेस्ट खूप जास्त छान येते. अगदी किंचित सोडा घालायचा किंवा नाही घातला तरी पण चालते. थोडंसं मीठ, थोडीशी हळद, अजून कोणते मसाले ॲड करायचे असतील तर ते पण करू शकता. थोडंसं तेल घालायचं आणि पीठ असं छान घट्ट असं मळून घ्यायचं. पीठ मळून झालं की थोड्या वेळ ठेवायचं, एक 5 मिनटं ठेवायचं. 5 मिनटं ठेवलं की ना मग पीठ थोडंसं मुरतं. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्या इकडं मेथीची भाजी मिळते का? आमच्या इकडं ना कधी तर एखादी पेंडी मिळते, नाहीतर अगोदर बाजारामध्ये म्हणा इतक्या भाज्या अशा मिळायच्या ना मेथीच्या. आता तसं भाजी बाजारात पण नाही, मार्केटमध्ये पण नाही. कधी तर एखादी पेंडी सापडते आणि ते आणायचं म्हणलं तर महाग पण खूप जास्त असते. तुमच्या इकडं असं आहे का ते मला नक्की सांगा. आणि मी काय केलं, पराठे मस्त असे तयार केले आणि खाऊन घेतले. तुम्हाला पराठे कसे वाटले नक्की सांगा या खायला.